सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाची आदरा बाबर कुमदेवी बर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा धन्य ते संसारे दयावंत जे अंतरे दयावंत जे अंतरे दयावंत जे अंतरे धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी दयावंत जे अंतरी दयावंत जे अंतरी धन्य ते संसारे दयावंत जे अंतरे दयावंत जे अंतरी दयावंत जे अंतरी धन्य संसारी दयावंत जे अंतरी दयावंत जे अंतरी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी
श्रीहरी भक्तीपरायण भजन सम्राट पंढरनाथ महाराज कदम त्यांना साथ करतील श्रीहरी भक्तीपरायण संगीत विशारद उद्धव महाराज शिंदे या दोघांना साथ करतील मृदंग सम्राट कृष्ण महाराज भोरकडे उपकारा
घर जा इको कमी आले घर जा वैकुंठी आले घर जा वैकुंठी आले वैकुंठी आले घर जा वैकुंठी आले वैकुंठी 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 आले घर जा वैकुंठी
धनी जागा गम ग म रे नी सा ध म प गम प ग म रे सा सा ग म प ग म प रे सा ग रे रे ग म धनी सा दा दा ग म धनी सा सा दा ग म धनी सा दा दा 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 आयल्याबाई माता की तुम्ही जय म्हणायचा सर्वांनी जय म्हणायचं माग
धन्य ते संसारे, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरे, येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. वेचिते वचन, वेचिते वचन नाही देही उदासीन, येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. मधुरावाणी ओठी तुका म्हणे वावपोटी, येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. विठाला विठाला कलावज्ञ जीवोध्वरार्थावतारम्, कलाकंक तेजोधिकामोदिवक्त्रम्. खलानीशवादा पनोदार्हदक्षम्, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं धनुजव कृशानु ज्ञानिनामग्रगण्यं
सकल गुण निधान वानरानामधीशं रघुपति प्रिय भक्तं वात जातं नमामि नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबर नमामि विठाला विठाला धन्य ते संसारी धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्रातील थोर साधू वैराग्यमूर्ती देहू निवासी जगद्गुरु तुकोबार आहे यांचा 4 चरणाच्या सर्वांच्या पाठांतरातील अभंग सेवेकरता निवडलेला आहे विठाला विठाला या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबार आहे संतांच्या येण्याचं प्रयोजन सांगतात. संत काय निमित्तानं येतात, काय प्रयोजन घेऊन या ठिकाणी येतात आणि इथं आल्याच्या नंतर काय कार्य करतात. एकंदरीत संतांच्या कर्तृत्वाचा जो काही विचार आहे तो विचार या अभंगाच्या द्वारा व्यक्त केलेला आहे विठाला विठाला. तुम्ही आम्ही संसाराला सगळेच येतो नव्हे, संतही संसाराला येतात, देवही संसाराला येतो, जीवही संसाराला येतो. पण इथं संसाराला आल्याच्या नंतर प्रत्येकाचे कार्य मात्र भिन्न भिन्न आहे. संतांचं कार्य भिन्न आहे, देवाचं कार्य भिन्न आहे आणि जीवाचं कार्य भिन्न आहे. देवही या ठिकाणी आला, संतही या ठिकाणी आले आणि तुम्ही आम्हीही या ठिकाणी आलोत. पण इथं आल्याच्या नंतर कोणी काय साध्य केलं हा ज्याचा त्याचा स्वतंत्र विषय आहे विठाला विठाला. संत इथं आल्याच्या नंतर काय करतात, नवे नवे संतांचं येण्याचं प्रयोजनच काय आहे. संतांच्या येण्याचं प्रयोजन असं आहे, ज्यावेळेस संतांची मांदियाळी एकत्रित बसली आणि संतांची मांदियाळी एकत्रित बसल्याच्या नंतर सर्व संत या ठिकाणी महाराज जमा झाले आणि सर्व संत मिळून विचार करू लागले. काय विचार करू लागले, संत काय विचार करतात, कशाच्या बद्दल विचार करतात आणि काय म्हणून करतात. विचार तुम्ही आम्हीही करतो, पण आपल्या विचारामध्ये आणि संतांच्या विचारामध्ये जमीन आसमानचा फरक आहे विठाला विठाला. तुमचा आमचा विचार तुमच्या आमच्या करताच महाराज स्मित आहे, म्हणजे तितकाच बांधलेला आहे. काय विचार आहे, वाढावे संतान ग्रही व्हावे धनधान्य, हे तुमचा आमचा विचार आहे. पण ज्यावेळेस संत विचार करण्याकरता बसले, बुडता है जान न देखवे डोळा, बुडता है जान न देखवे डोळा, हे तो कळवळा म्हणूनिया हो, हे तो कळवळा म्हणूनिया. उडता
येतो कळवळा म्हणून या, पण शोधून आले संत आणि हिताहित जगाचे. संत ज्यावेळेस विचार करतात त्यावेळेस या जगताच्या हिताचाच विचार करतात, आणि जगताच्या हिताचा ज्यावेळेस ते विचार करतात आणि येण्याचं प्रयोजन ज्यावेळेस बांधले जातं संतांच्या द्वारा, तिथं मुख्य येण्याचं प्रयोजन काय आहे, इथं आल्यानंतर काय आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाची. बोलिले ते ऋषी सद्भाव सद्भाव वर्ताया. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. संतांचे आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. हे समाज जमलाय गुरुजी, फक्त तुमचं ऐकायला जमलाय. आज आमचं रोजचंच मरण त्याला कोण रडे बरं. आम्ही सगळे गावातलेच आहेत. हे समाज मला ऐकायला नाही, आज तुम्हाला ऐकायला आलेला आहे. त्यांचा आनंद तुमच्या सगळ्या आज द्विगुणित करायचा आहे. कार्यक्रम ठरला त्याच वेळेस सांगितले, कीर्तनकार गावामध्ये त्याच्यामुळे ठेवलाय. खरं वस्तुस्थिती दादाला माहित आणि आम्हाला माहित की भजनाचा आनंद, भजन प्रेमी गाव आहे. सर्व तुमच्यावर प्रेम करतात. कीर्तनकार बाहेरचं आणल्यावर त्याचं वक्तृत्व ऐकावं लागते, पण गावात असल्यावर धक्कत आहे ना. तर भजनाचा आनंद आम्हाला मिळावा या हेतून आपल्या सर्वांना आमंत्रित केलेले आहे, आणि आमचा आनंद द्विगुणित करावा ही आमची इच्छा आहे. विठाला विठाला विठाला. संतांच्या येण्याचं प्रयोजन काय? संतांच्या येण्याचं खरं प्रयोजन हे आहे काय? कशा करता आले? तुकोबराय सांगतात कशा करता आले. कशा करता आलो आम्ही? उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवारा, खरा खोटा निवारा, खरा खोटा निवारा. उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवारा, खरा खोटा उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवारा, खरा खोटा निवारा, खरा खोटा निवारा. उजळावया आलो वाटा आणि खरा खोटा निवाडा. हे जे जगद्गुरु तुकोबारायचं वचन आहे, हे वचन अहिल्यादेवी होळकरांना हुबेहूब लागू होत. खरा खोटा निवाडा. संत ज्यावेळेस अवताराला येतात, महान सत्पुरुष ज्यावेळेस या पृथ्वी तलावरती येतात, त्यांचं येण्याचं प्रयोजन ठरलेलं असते. ज्यावेळेस हे जगत कुठंतरी अंधकाराच्या दिशेने वाटचाल करत असेल, त्यावेळेस संत अवताराला येतात, त्यावेळेस महापुरुष अवताराला येतात. आणि कुठल्या का रूपानं होईना, मग ती स्त्री असेल पुरुष असेल, पण या जगताच्या उद्धाराचं कार्य करून जातात आणि त्यांची कीर्ती अमराजर करून जातात. विठाला विठाला विठाला. एकंदरीत या अभंगाचा विचार करण्याच्या पूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रेमयुक्त अंतःकरणानं, श्रद्धायुक्त अंतःकरणानं, तन मन धनायुक्त अंतःकरणानं या समस्त ग्रामस्थांच्या द्वारा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवीजी होळकर यांच्या 301व्या जयंती महोत्सवाचं आयोजन प्रतिवर्षाप्रमाणे, विशेषतः यावर्षी गावातील सर्व तरुण मित्रमंडळी, अर्थातच जय मल्हार मित्रमंडळ तथा समस्त गावकरी मंडळी यांच्याद्वारा केलेलं आयोजन. आणि या न्यायाला, या कार्याला अनुसरून मग कार्यक्रम ठरला. तर दरवर्षीप्रमाणे कीर्तनाचं आयोजनही ठरलं, पण सांगितलं मला तुम्ही कीर्तन करा. म्हणलं काय हरकत नाही, आपल्याला कीर्तन करायला काहीच अडचण नाही.
कुठंतरी कोणतरी मान सन्मान देते, त्या मान सन्मानाचा आपणही स्वीकार केला पाहिजे. आणि ते स्वीकार करत असताना नम्र भावना आपली असली पाहिजे. या नम्र भावनेच्या द्वारा गावातल्या कुठल्याही कार्यक्रमाला, कदाचित बाहेरगावी टाळलं मी बरेच वेळास, गाव जर आपल्याला कार्यक्रम करा म्हणत असेल तर हा त्यांचा मोठेपणा आहे. कारण गावोगावची परिस्थिती याच्यापेक्षा काही वेगळी आहे. गावोगावची परिस्थिती याच्यापेक्षा काही वेगळी आहे. पण गाव एवढा मान सन्मान माझ्यासारख्याला देतं हे माझं अहोभाग्य आहे. विठाला विठाला विठाला. आणि या कार्यक्रमाला अनुसरून आता यांच्या समोर माझ्यासारख्यानं काहीतरी बोलावं हे भर पावसामध्ये मोठ आणल्यासारखं आहे. त्यांनी माझ्यासारखे रोज कीर्तनकार 10 बघायलेली. पण त्यांच्यासमोर काहीतरी बोलावं. पण मी आताच म्हणून गेले की माझं भाग्य आहे. कारण ही सर्व महाराष्ट्रभर फिरणारी मंडळी महाराज, रोज 4-4, 5-5, 7-7 कार्यक्रम करणारी माणसं आहेत. महाराष्ट्रातले नामांकित वक्ते ज्या महाराज माणसासमोर नतमस्तक होतात, ही सर्व मंडळी आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. परम आदरणीय आपल्या भागाचं वैभव, गाणं कोकिळा, भजन सम्राट आमचे पंढरीनाथ महाराज कदम गुरुजी हे या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांनी एकदा त्यांचं महाराज टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. आमचे परमादरणीय भजन सम्राट, अत्यंत गोड व्यक्तिमत्व आमचे उद्धव बापू शिंदे आळंदीकर, हे जे आपल्या गावाचं पारमार्थिक वैभव आहे, हे सर्व न उतरून असणारे महाराज आमचे सहकारी मित्रमंडळी बापूंकडे असणारे अध्ययन करत आहे. कोणी गायन शिकायले, कोणी पक्वात शिकायले, कोणी तबला शिकायले, कोणी महाराज पुढे चालून कथाकार होणार आहे, कोणी कीर्तनकार होणार आहे. यांना घडवण्याचं महाराज मोठं कार्य बापू असणारे करत आहेत. बापूही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. बापूंच्या चरणी असणारा नतमस्तक होतो. मृदंग क्षेत्रातला बादशाह, ज्याला आमच्या भाषेत काय म्हणले ते ढाण्या वाघ म्हटले जाते. काय जाते? मृदंग क्षेत्रातला ढाण्या वाघ आमचे परमादरणीय, अत्यंत कमी वयामध्ये ज्यांनी महाराष्ट्र गाजवला. नवे त्यांचा एवढा मोठा कलाकार खूप आहेत. कलाकार ना अशा ती भानगड कलाकार महाराष्ट्रात खूप आहेत. पण कृष्णा महाराज एक अनमोल रत्न आहे आणि आपल्या परिसराचा आहे. याचा धरीना अभिमान आणि करीना फुले जतन, हे लोक सहजासहजी प्राप्त होत नाहीत. आता काहीचा भ्रम असा आहे की महाराज कलाकार म्हणलं की येते, असं होत नाही. त्याच्यासाठी सगळ्याच गोष्टी लागतात. तुमच्या ठिकाणी असणारं त्यांच्याबद्दल प्रेमभावही लागतो. तुम्ही हाक देत आलो पण ओ देणारा पाहिजे ना. तुम्ही हाक द्यायलेत पण पुढे ओझ देणार कोणी सांगतं याला काही महत्त्व नाही. पण आम्ही ज्या वेळेस त्यांना हाक दिली त्यावेळेस आमच्या हाकेला तितक्याच महाराज प्रेमयुक्त अंतकरणानं ओ दिली. असे आमचे कृष्णादादा भोरकडे हेही या ठिकाणी आज उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. तसेच आमचे जेडू भाऊ, खूप दिवसानंतर महाराज आमचा संबंध आहे, पण कीर्तनाच्या योगातून आजच आलाय. तेही आमच्या पंढरीनाथ महाराज संघ महाराज अनेक लोकांचं त्यांनी श्रवण केले. स्वतः एक त्यांच्याकडे सुंदर अशा प्रकारची साऊंड सिस्टीम आहे. पण परमार्थाची आवड आमच्या गुरुजी संघ रात्रंदिवस फिरतात. किती श्रवण घडलं असेल. आता गायनाचं तर श्रवण घडलंच, पण प्रत्येक वक्त्याचं श्रवण घडतं. हेही अहोभाग्य ते या ठिकाणी उपस्थित, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आमच्या भागाचं वैभव आमचे परमस्नेही आमचे शिवशेजारी शिवभाऊ, आमचे परमेश्वर महाराज उजळ आंबेकर, तेही आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. आमचे माऊली महाराज इंदेवाडीकर तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. गावातील सर्व कथाकार मंडळी, भजनी मंडळी, गायक मंडळी, भागवताचार्य, कीर्तनकार, शेतकरी पुत्र आमचे प्रकाश महाराज साखरे हे या ठिकाणी आज उपस्थित आहेत. आणि गावाचा महाराज भजन क्षेत्रातलं एक सुंदर अशा प्रकारचं नाव आहे. पारमार्थातलं वैभव आहे. त्यांच्या तोंडावर म्हणायच्या आशातला काही भाग नाही, किंवा मी तोंडावर कोणाच्या काही म्हणतच नाही. जे आहे स्वीकारा न स्वीकारा ते सत्य आहे, ते सत्य. आमचे लक्ष्मण महाराज अत्यंत गोड गळ्याचे गायक आहेत. त्यांनी आणखी काही दिवस जर घासला असतं उद्धव बापू, तर त्या काळामध्ये निरंजनबुवा शिंदेकडे कोणीच नव्हतं. एकटे निरंजनबुवा शिंदेच गायक होते आळंदीमध्ये. त्या काळामध्ये गुरुजीने आम्हाला फक्त 4 वाजता 2 वाजता बोलवायचं, काहीच द्यायचं नाही. आता तुम्ही जे घडवता हे लई मोठं कार्य आहे. आमचे दादा 2 वाजता जायचे, 3 वाजता जायचे, 4 वाजता जायचे. निरंजनबुवा कवा झोपलेलीच. जर गुरुजीने काही दिलं असतं तर त्यांच्यासारखा गायक तेच झाले असते. विठाला विठाला विठाला. त्यांच्या आवाजामध्ये एवढा गोड आहे. त्यांनी जर गायन करायला सुरुवात केली ना, खरं
तर माणसाला ऐका वाटतं भजन. हे गाववाल्यांचा सगळ्यांचा अनुभव आहे, त्यांच्या तोंडापुरतं म्हणून म्हणून गेलो मी. तेही आज या ठिकाणी उपचार, त्यांच्याद्वारा मला या गावाचं असणारं आमंत्रण आहे. त्यांच्या आमंत्रणाचा स्वीकार करून त्यांच्याद्वारा म्हणजे समस्त गावकरी मंडळीच्या द्वारा आणि या कार्यक्रमासाठी अहोरात्र मेहनत घेणारे गावातील सर्व तरुण मित्रमंडळी, याच्यामध्ये आमचा कृष्ण असेल, विष्णू असेल, शुभम असेल, करण असेल, वैभव असेल, शिवराम असेल, अंगद असेल, ही सर्व नवतरुण मित्रमंडळी जी या कार्यक्रमासाठी काय करत आहे, आपलं योगदान देत आहे. या सर्वांच्या चरणी असणारा नतमस्तक होतो आणि शिवेला असणारा महाराज प्रारंभ करतो. विठाला विठाला पारमार्थाची धुरा कार्यक्रमापुरती न सांभाळता ती अव्याहतपणे चालू ठेवणारे आमचे अनंत भाऊ असतील, आमचे बाळासाहेब असतील, आमचे श्रीहरी महाराज असतील, आमचा विनायक आहे, पृथ्वीराज चव्हाण साहेब आहेत, संदेश आहे, नवनाथ आहे, आमचा माऊली आहे, ही सर्व तरुण मित्रमंडळी आपल्या सर्वांचा असणार आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रमाला प्रारंभ करतो. विठाला विठाला विठाला. एकंदरीत आज राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवीजी होळकर यांची 301वी जयंती आहे. जयंती का करावी? जयंती त्यांचीच केली जाते. महाराज कुठंतरी त्यांनी कार्य केलेलं आहे. काय केलेलं आहे? कार्य केलेलं आहे. आता जयंतीच्या अनुषंगानं महाराज पारमार्थिक दृष्टीने आपण वेगळ्याप्रमाणे विचार करतो. संतांची जयंती, देवाची जयंती केल्या जाते, संतांची पुण्यतिथी केल्या जाते आणि जीवाचं श्राद्ध केल्या जातं. आता जीव काय देवापेक्षा वेगळा नाही, जीव काय देवापेक्षा वेगळा नाही, पण वेगळा समजला म्हणून दुःखाच्या घाईत पडला. विठाला विठाला विठाला. वास्तविक मी शिव आहे ही जर भावना तुमच्या अंतःकरणामध्ये जर रूढ झाली तर जगताचा विसर पडायला वेळ लागायचा नाही. पण जगताचा विसर पडणारच नाही. का म्हणून पडणार नाही? आपण इथं आहे तरच आपल्याला वाटतं मी शिव आहे. इथून बाहेर गेले, नांगर कुठे, कोळप कुठे, पाकिटं किती आणायचे, खत किती आणलाय, पाऊस कवा पडतं, हे चिंतन सुरू आहे. म्हणून ती भावना आपल्यामध्ये कधी रूढ होत नाही. आणि जर ती रूढ करायची असेल, संतांनी जे त्याग केला तो त्याग करावा लागला. काय मी त्याग? आहे कोण करावा विचार, मी आहे कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. जे संतांनी त्याग केला तो त्याग तुम्हा आम्हाला करावा लागल. जर देवच व्हायचा असेल तर काय करावं लागल? देवासाठी घेऊन जोग देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्याजियल. देवासाठी घेऊन जोग आणि भोगाचा त्याग केला म्हणजे अहो ते भोगायला बी असलं पाहिजे ना अगोदर. जर भोगायला शिल्लक नसेल तर त्याग तरी कशाचा करायचा आहे? मग ज्या अहिल्यादेवींना भोगण्यासाठी राजवैभव हातामध्ये होतं, राजवैभव, ते राजवैभव भोगत असताना त्याचा त्याग करणं तितकं सोपं नाही. इथं आम्हाला महाराज कवडीचा संसार सुटणं झालाय. आपल्या घरात असून असून असतेच काय? 4 वाट्या, 2 तांबे, 1 परात, एखादं कुठतरी सांदीला 1 गठुडं धान्याचं, ह्याच्यापेक्षा संसार मोठा आपला नसते. पण त्याही संसाराचा त्याग आपल्याला होत नाही.
पण ज्या महाराज अहिल्यादेवींच्या हातामध्ये संपूर्ण राज्याचा भोग होता, त्या भोगाला लाथ मारून कुठंतरी धर्मकार्य ज्यावेळेस करायचे, उगच माणूस मोठा होत नाही. विठाला विठाला. ज्याच्या जीवनामध्ये त्यागच नाही, तो माणसाचं नाव कधीच मोठं होणार नाही. जर ज्याला मोठं व्हायचं असेल तर त्याला कुठेतरी त्याग करावा लागेल. त्यागाशिवाय जीवनच असणारं महाराज समर्पित होणार नाही. मग काय त्याग होता त्यांच्या जीवनामध्ये, तर त्यांचे चरित्र महाराज खूप अनेक प्रकारानं वर्णन केलं. कोणाचं? माता अहिल्यादेवीचं अनेक प्रकारानं वर्णन केलं. चरित्र असं सांगितलं जातं, ज्या वयामध्ये, आता या 4, 5, 6, 7, 8 वर्षाच्या वयामध्ये ज्या लेकरांचं वय खेळण्याचे, खेळून उड्या मारून खाण्यापिण्याचं वय आहे, त्या वयामध्ये ज्यावेळेस कार्याला माणूस प्रारंभ करतो, याच्या पाठीमागं पुण्याई खूप मोठी असावी लागते. शास्त्र असं सांगते, सुशीलो मात्र पुण्येन पितृपुण्येन चतुरथा उदार वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. सुशीलो मात्र पुण्येन. ज्या वेळेस बालक जन्माला येतात तर काय, तर संत असं सांगतात, बाबा शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी सुशीलो मात्र पुण्येन. ज्यावेळेस अहिल्यादेवी सारखं रत्न जन्माला आलं, याच्या पाठीमागं त्यांच्या आईची पुण्याई बघावं लागल. काय पुण्याई? संत म्हणतात, धन्य माता पिता माता पिता ओ तयासी धन्य माता पिता धन्य माता पिता तयाचिया. एक दिवशी काय झालं म्हणतात, श्रीमंत बाजीराव पेशवे आणि श्रीमंत यशवंतराव होळकर एक दिवशी महाराज सवारी करत असताना, घोड्यावर सवारी करत करत असताना आजच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी या गावामध्ये मुक्कामाला थांबले म्हणतात. आणि मुक्कामाला थांबल्याच्या नंतर ज्या ठिकाणी थांबले, प्रवास करून 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 उन्हाळा दिवस आहे, तहान लागली आणि कुठंतरी पाणी प्यावं, कुठंतरी थांबावं या हेतून एका झाडाच्या आश्रयाला थांबले. इतक्यामध्ये एक महाराज 8 वर्षाची असणारी, देखणी असणारी, सुंदर अशा प्रकारची कन्या घोडेस्वारी करीत आहे. काय? घोडेस्वारी करत आहे, घोड्यावर बसलेली आहे. आणि घोड्यावर बसणारी ती 8 वर्षाची बालिका श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी बघितली. आणि बाजीराव पेशव्यांनी त्या बालिकेकडे बघितलं आणि जसा तो घोडा जवळ आला, आणि जवळ आल्याच्या नंतर बाजीराव पेशव्यांनी माता अहिल्यादेवींना म्हटलं, हे कुमारिका, हे बालके, आम्ही प्रवासी आहोत, दुपारची वेळ झालेली आहे आणि पाणी प्यायची इच्छा आहे, आम्हाला पाणी मिळेल का? त्या घोड्यावर बसलेल्या अहिल्यादेवींनी श्रीमंत बाजीराव पेशव्यांना उत्तर दिलं, महाराज, तुम्ही आमच्या घरचे मेहमान आहात, म्हणजे आमच्या घरचे पाहुणे आहात, आणि पाहुण्यांना पाणी पाजावं हे आमचं कर्तव्य आहे. तुमचा पाहुणचार करावं हे आमचं कर्तव्य आहे. तुम्ही माझ्या मागं चला, माझ्या घरी चला. नुसतं पाणीच नाही, तुम्हाला 4 घास जेवल्याशिवाय मी जाऊ देणार नाही. हे वाक्य ज्यावेळेस अहिल्यादेवींचं महाराज बाजीराव पेशव्यांनी ऐकलं आणि एकंदरीत महाराज सर्व इतिहास जाणून घेतला. ज्यावेळेस ते घराकडे निघाले, कुठं? चौंडीला घराकडे निघाले. आणि घराकडे निघाले तर श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी यशवंतराव होळकरांना सांगितलं, यशवंतराव, तुमच्या काही डोक्यात येतंय का? तुम्हाला काही कळालं का? मला काही नाही कळालं. अहो, हे तुमचे पाहुणे आहेत. कोण म्हणले? बाजीराव पेशवे म्हणले, हे तुमचे पाहुणे आहेत. आणि एवढी ज्यावरती गुणवान मुलगी ज्या घराण्यामध्ये जन्माला आलेली, ते घराणे निश्चित असणारं पवित्र असलं पाहिजे, पुण्यवान असलं पाहिजे. आणि जर ही मुलगी तुमच्या खंडेरावाला जर त्यांनी दिली तर सोन्याला सुगंधी आहे. पण यशवंतरावांनी सांगितलं, बाजीरावजी, तुम्ही म्हणता ही गोष्ट जरी खरी असली
तर एकाएकी कशी मागणी घालायची? नाही म्हणे तुम्ही काय, तुम्हाला फक्त मुलगी पसंत आहे का? म्हणे हो मुलगी पसंत आहे. एवढं कर्तृत्ववान ज्या मुलीचं कर्तृत्व आहे 8 वर्षामध्ये, तर त्यांचं घरानं किती असणार कर्तृत्ववान असेल. बोलणी झाली आणि अहिल्या देवीला महाराज मागणी घातली श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी. कोणासाठी? यशवंतरावाचा मुलगा खंडेरावसाठी. आणि खंडेरावला मागणी घातल्याच्या नंतर मुलगी देऊ केलं. आता इतिहास खूप मोठा आहे महाराज, असं घंट्या 2 घंट्या ते सांगण्याचा काही. मुलगी देऊ केली, लग्न झालं खंडेराव सोबत. पण कालांतरामध्ये ज्यावेळेस महाराज संसार करायचा आहे, संसाराचे दोन्ही चाकं जर बरोबर असतील आणि दोन्ही जोपर्यंत सोबत आहेत तोपर्यंत संसार आहे. संसारातलं एक चाक जर निघून बाजूला पडलं तर तो संसार संसार म्हणाय शिल्लक राहत नाही. खंडेरावाचं अकस्मात जाणं झालं, म्हणजे खंडेराव जात राहिले आणि संसाराचं ओझं ज्यावेळेस अहिल्यादेवीच्या महाराज डोक्यावर पडलं तर मनात असा विचार केला, त्यावेळची प्रथा की स्त्रीला सती जावं लागायचं. पतीसोबत काय करायचं, सती जावं लागायचं. आणि अहिल्यादेवीनं मनोमन असं ठरवलं, जर माझे मालकच या जगतामध्ये जिवंत नसतील तर जीवन जगायचं कोणासाठी आणि काय म्हणून जगायचं? मीही सती जाणार. मनात विचार केला सती जाण्याचा. पण यशवंतरावांना आपल्या राजाकडे बघितलं. जर खंडेराव गादीचे वारस जर आज हयात नसतील आणि माझं तर वय झालेलं आहे, तर ही राजगादी चालवायची कोण? आणि अहिल्या मातेचे गुण ओळखून यशवंतरावांनी अहिल्या देवीचे महाराज शरणागती केली की हे अहिल्ये, तू सती जाऊ नको. माझी अशी इच्छा आहे, या जगताकडे तुझी जी कृपादृष्टी आहे, जे वात्सल्य भाव आहे, जी मात्रदृष्टी आहे, ही मात्रदृष्टी तू या जगताकडे बघून त्याच्यावर कायम ठेव आणि राज्यकारभार कर. सासरेचा आदेश मानला आणि अहिल्यादेवी महाराज राज्यकारभार करू लागल्या. विठाला विठाला. पण स्त्रीचा पातिव्रत्य धर्म हे तितका सोपा नाही. पातिव्रत्य धर्माचं पालन करत 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 ज्यावेळेस राज्यकारभार करायचा आहे, राज्यकारभार मारायचं काय सोपं राज्य नाही. इथं घरची परिस्थिती आपल्याला नीट सांभाळता येत नाही, एवढ्या मोठ्या राज्याचा कारभार करायचा आहे आणि ती बी एका स्त्रीनं करायचं आहे. की ज्या काळामध्ये पुरुष प्रधान ही संस्कृती आहे, या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये एखादी स्त्री राज्यकारभार जर करत असेल तर समाज तिला कारभार करू देते? हा समाज तिला अनेक प्रकारना बोल 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 बोलते. आताही बघा तुम्ही, जर एखाद्या घरची स्त्री कारभारी नसेल तर माणसं त्या घराला टोचून बोलतात का? जरी ती माता कारभार व्यवस्थित करत असेल पण समाज तिला कारभार करू देत नाही. तसं अहिल्यादेवीला समाज टोचून बोलू लागला, अनेक प्रकारांना त्रास देण्याचा प्रयत्न करू लागला. नवे नवे जवळच्याच लोकांनी युद्धाची भूमिका घेतलेली आहे आणि जवळच्याच युद्धाची भूमिका घेतात. विठाला विठाला विठाला. कार्य कुठलंही असू द्या, त्या कार्याला विरोध बाहेरचे करतात का जवळचे करतात? कार्याला विरोध जवळचेच करत असतात. तसं अहिल्यादेवीला विरोधही जवळच्याच लोकांनी केला. एक स्त्री आहे आणि ही राज्यकारभार करत आहे, आम्हाला का जमत नाही का? हे राज्य सोडून दे. अहिल्यादेवीने सांगितलं हे राज्य सोडल्या जाणार नाही. यशवंतराव होळकरांचा मला आदेश आहे, राज्यकारभार मी करावं. जर तुम्हाला राज्य जर घ्यायचं असेल तर तुम्हाला माझ्यासोबत युद्धच करावं लागेल. आता यांना वाटलं ही स्त्री का युद्धाला उभी राहते, ही शक्य नाही. पण ज्यावेळेस अहिल्यादेवीने सांगितलं की माझ्यासोबत युद्ध करावं लागेल, त्यावेळेस मनोमन विचार केला, जर यदा कदाचित जर अहिल्या खरंच जर युद्धाला उभी राहिली आणि अहिल्याकडून जर आपल्याला पराभव स्वीकारावा लागला तर हे जिण्याच्या पलीकडे जाईल. समाज म्हणलं जिंकून कोणासोबत युद्ध केलं? एका स्त्रीसोबत युद्ध केलं. आणि एका स्त्रीच्या हातून जर आपला पराभव झाला तर हा समाज आपल्याला जगू द्यायचा नाही. आणि जर यदा कधी आपण जिंकलो तर ही समाज म्हणेल एका स्त्रीसोबत जिंकलाच. समाज दोन्हीकून बोलल. माघार घेतली. अहिल्यादेवी राज्य करू लागल्या. राज्य करत असताना आपल्या पातिव्रत्य धर्माचं पालन करत असताना, पातिव्रता धर्म काय आहे? जरी आपला पती शिल्लक नाही पण या जगताकडे बदलण्याची बघण्याची जी दृष्टी आहे ती दृष्टी मात्र महाराज ईश्वर समान आहे. त्याचं काय मूर्तिमंत उदाहरण आहे?
ज्या भगवान शंकराचं शिवलिंग आपल्या हातावर धारण केलं, कोण? अहिल्यादेवीनं. त्या शिवलिंगाकडे नजर आहे बघा, आणि ती नजर याच्यासाठी आहे, मी तुझ्याकडे जी नजर माझी आहे तीच नजर माझी या जगताकडे आहे. तुझ्या अंतकरणाचा जो भाव माझा बघण्याचा आहे तेच या जगताकडे बघण्याचा आहे. मी जगल तरी तुझ्यासाठी आणि मरल तरी तुझ्यासाठी. ही दृष्टी ज्यावेळेस प्राप्त होती त्यावेळेस पातिव्रत्य धर्माचं पालन आहे. विठाला विठाला विठाला. पतिव्रता प्रतिव्रता म्हणजे काय महाराज? कुठेही भेटत नाही आणि कुणालाही पतिव्रता होता येत नाही. आमच्याकडं 5 प्रकारच्या पतिव्रता वर्णन केल्या. अहिल्या, सीता, तारा, मंदोदरी. त्यातली पहिली अहिल्या वर्णन केली. काय प्रतिव्रत्य धर्माचं पालन आहे हे महिला मंडळ आमची गप्पा करत असते. आमची एक माता माऊली महाराज आपल्या पतीची एवढी सेवा करायची, एवढी सेवा करायची, एवढी सेवा करायची. त्या पतीच्या सेवेनं सामर्थ्य असं प्राप्त झालं, वृद्धिसिद्धी प्राप्त झाली. आणि वृद्धिसिद्धी प्राप्त झाल्याच्या नंतर पण त्याचं भांडवल केलं का? नाही केलं. जर आम्हाला प्राप्त झाली असती तर आम्ही त्याचं भांडवल केलं असतं, आणि करतेत आम्ही भांडवल. आम्ही त्याचं भांडवल. कौशिक नावाच्या ऋषीला वृद्धिसिद्धी प्राप्त होती. त्यांनी भांडवल कसं केलं बघा. एक बगळी बसली होती झाडावर. बगळा बगळी असते ना, बगळी झाडावर बसली, आणि झाडावर बसलेल्या बगळीनं काय झालं, मला आपलं मल विसर्जन त्या ऋषीच्या अंगावर केलं. काय केलं? झाडावर बसलेल्या बगळीनं आपलं मल विसर्जन त्या ऋषीच्या अंगावर केलं. त्या ऋषीच्या अंगावर केलेलं मल विसर्जन ऋषीनं बघितलं. कोणतरी पक्षी आपल्या अंगावर काय केला, त्यानं घाण केली. कोण्या पक्षानं केली म्हणून वर बघितलं. वर असं वर बघितलं तर वर बगळी बसलेली होती. जसं त्या ऋषीनं वर बघितलं तसं ती बगळी महाराज भस्म होऊन खाली पडली. काय झाली? बघितल्याबरोबर भस्म झाली आणि खाली पडली. अहंकार जागा झाला कोणाचा? कौशिकांचा. काय माझ्यामध्ये सामर्थ्य आहे, मी नुसतं बगळीकडे बघितलं तर बगळी जळून भस्म झाली. दुपारची वेळ झाली, गावामध्ये भिक्षेला गेले आणि एका दारासमोर उभे राहिले. ओम भवती भिक्षाम देही. मधून त्या बाईनं आवाज दिला, महाराज जरासं थांबा, मी माझ्या पतीला जेवण वाढायले. अपमान वाटला कोणाला? कौशिकांना. दारामध्ये साधू आला आणि या साधूला महाराजीनं काय केलं नाही, त्याचा मान सन्मान केला नाही, अपमानित केलं. मला थांबायला सांगितलं, थांबले. पण ज्यावेळेस महाराज आपल्या मालकाचं जेवण झालं, त्या स्त्रीनं काय केलं, आपल्या हातामध्ये धान्य घेतलं आणि धान्य घेऊन ज्यावेळेस त्या ऋषीच्या समोर आल्या, तर समोर आल्याबरोबर महाराज ते ऋषी डोळे वटरून बघू लागले. कोणाकडं? त्या बाईकडं. त्याला वाटलं जसं त्या बगळीकडे बघितल्यावर बगळी जळून भस्म झाली, तसं या बाईकडे बघितल्यावर काय होईल, ही बी जळून भस्म होईल. पण ती बाई याच्या पुढची होती. कोणा? त्या ऋषीच्या. ती म्हणली, महाराज तुम्हाला वाटेल का काय मी बगळी आहे म्हणून जळून भस्म होईल? काय म्हणली ती? तुम्हाला वाटेल का मी बगळी आहे जळून काय होईल? भस्म होईल. मी तशी जळून भस्म व्हायची नव. पाये धरले. कोणाचे? सामान्य स्त्रीचे पाये धरले आणि सांगितलं, तुम्हाला कसं कळालं काय ती बगळी जळून भस्म झालेली? बरं हे सामर्थ्य तरी कशानं प्राप्त झालं? त्यावेळेस त्या सामान्य स्त्रीनं सांगितलं, महाराज याचं एकच कार्य आहे, मी माझ्या जीवनामध्ये काहीच केलं नाही. काय केलं? पतीच्या सेवे व्यतिरिक्त मी माझं जीवन कधी व्यतीत केलंच नाही. विठाला विठाला. माझ्या पतीचं जे काही कार्य आहे, खंडेरावाचं जे काही कार्य आहे, यशवंतराव होळकरांचं जे काही कार्य आहे, ते कार्यच मी पुढे चालवावं, हाच माझा पतिव्रता धर्म आहे. आणि या पतिव्रता धर्माला अनुसरून अहिल्यादेवी राज्यकारभार करत असताना सर्व प्राणी मात्राविषयी अंतःकरणामध्ये किती दया असावी याचं मूर्तिमंत ज्वलंत उदाहरण जर कोणी असत तर अहिल्यादेवी होळकर आहेत. विठाला विठाला विठाला. तुकोबारासारखा जीवनमुक्त महात्मा ज्यावेळेस धन्यवाद देते, तुकोबारा कोणालाही धन्यवाद देत नाहीत. आता संतांनी महाराज प्रसंगोपात धन्यवाद खूप जणाला दिले. काय? प्रसंगोपात खूप जणाला धन्यवाद दिले. पण या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबारा धन्यवाद देतात. ते कोणाला देतात? संसारातल्या माणसाला धन्यवाद देतात. संसारामध्ये तेच धन्य आहेत. कोण धन्य आहेत? धन्य संसारी, धन्य त्या संसारी.
आम्हाला एकच अंबादास महाराज दानवे माहित होते, दुसरी अंबादास महाराज दानवे संपत महाराज दानवे. डबल धमाका एकदा. विठाला विठाला विठा. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. संसारामध्ये ते धन्य आहेत की ज्यांच्या अंतकरणामध्ये काय आहे? दया आहे, दया. आता अंतकरणात दया सगळ्यांच्याच नाही असं नाही. कोणाच्या अंतकरणात दया नाही? इथं बसलेल्यापैकी कोणाच्या अंतकरणात दया नाही? सर्वांच्या अंतकरणात दया आहे, पण सर्वांच्या अंतकरणातली दया सर्वांकरताच आहे असं मात्र नाही. सर्वभूती दया साधू म्हणावे ऐसिया, म्हणावे ऐसिया साधू म्हणावे ऐसिया. सर्वभूती दया साधू म्हणावे ऐसिया, साधू म्हणावे ऐसिया. सर्वभूती दया साधू म्हणावे ऐसिया. आपल्याही अंतकरणात दया आहे, पण आपल्या अंतकरणाची दया फक्त आपल्यापुरतीच आहे. अप्रियाचा कळवळा आणि का बाळावरी नये, आणि का बाळावरी नये, आणि का बाळावरी नये, आणि का बाळावरी नये, आणि का बाळावरी नये. आपुलियाचा कळवळा आणि कबाळावरी नये, ही आपल्या अंतकरणाची दया आहे. आता इथे स्त्रीचं रूपक केले. एका मातेच्या अंतकरणातली दया इतर सर्व लेकरांकरताय का फक्त आपल्याच लेकरा करताय? तिच्या अंतकरणात दया निश्चित आहे, पण तिच्या अंतकरणातली दया फक्त तिच्याच लेकरा करता आहे, आणि संतांच्या अंतकरणातली दया संपूर्ण जगा करता आहे. एवढाच दयेचा फरक आहे. दया सर्वांच्या अंतकरणात आहे. मग अहिल्या मातेच्या अंतकरणात जी सर्वव्यापी दया आहे, या सर्वव्यापी दयेचंच रूपक जगद्गुरु तुकोबरे अभंगात कहतात. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरे. त्यांच्या अंतकरणात संसारामध्ये आल्याच्या नंतर मग त्या एकट्याचा या दयेला पात्र आहेत का? असंही नाही. ज्यांनी ज्यांनी ते कार्य केले, ज्यांनी ज्यांनी जगाच्या उद्धाराची दया आपल्या अंतकरणात धारण केली, ते ते या संसारामध्ये धन्य आहेत. विठाला विठाला. याच्याकरता प्रसिद्ध उदाहरण आहे महाराज काय मध्ये वाङ्मयामध्ये, संत वाङ्मयामध्ये प्रसिद्ध उदाहरण आहे. पैठण निवासी श्री संत नाथराय. भर दुपारचा पहारा आहे आणि काशी विश्वनाथाला महाराज स्नान घालण्याकरता खांद्यावर घागर घेतली. पाण्यानं भरलेली घागर आहे. भर दुपारचा पारा आहे आणि काशी विश्वनाथाला स्नान घालायचे. कशाच्या द्वारा? गंगा जलाच्या द्वारा. आणि वाट्यानं चालत असताना त्या वाळवंटामध्ये एक गाय, गाढव पाण्या वाचून व्याकुळ झालेलं आहे. कसं झालेलं आहे? पाण्या वाचून व्याकुळ झालेलं आहे. काशी विश्वनाथाच्या स्नानाला घेतलेलं जे गंगाजल आहे, ते गंगाजल एका प्राण्याच्या मुखामध्ये अर्पण करावं, ही दया अंतकरणामध्ये यायला फक्त साधूच व्हावा लागते. सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव. पुसोनिया ताव, पुसोनिया ताव आदेचा, तोच संत साधू खावानिका, तोच संत साधू
महंतेचा तोची संत साधू ओळखावा निका हिरते ऐका मायाबद्ध भूतांची दया हे भांडवल संता संतांच्या अंतकरणात दया आहे संतांचा सर्व समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र सारखाच आहे मग ते संत एखाद्या विशिष्ट कुळात जन्माला आले असतील एखाद्या विशिष्ट जातीत जन्माला आले असतील पण त्यांनी कार्य मात्र त्या विशिष्ट कुळापुरतं केलं नाही विशिष्ट जातीपुरतं केलं नाही विशिष्ट पंथापुरतं केलं नाही प्रत्येक समाजामध्ये संत होऊन गेले पण त्यांच्या आत्मउद्धाराचं जे साधन आहे जगताच्या ते मात्र सर्व व्यापक आहे विठाला 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 त्या जाती कुळा संत महात्मे जन्माला आले महापुरुष जन्माला आले अहो त्या जातीचा तर गौरव त्यांनी केलाच केला पण संपूर्ण महाराष्ट्राचा गौरव केला मग ते महापुरुष सर्व जाती धर्मात जन्माला आले तसेच या कुळामध्ये जी महाराज एक शूरवीर रागिणी असणारी जन्माला आली अहो पुरुष तर कर्तृत्व करेल याच्यात काही नवल नाही आणि ते पुरुषानं करावं पण स्त्री जातीमध्ये जन्माला येऊन कर्तृत्व सिद्ध करावं हे तितकं सोपं नाही या समाजामध्ये जी भावना आहे अहिल्यादेवींना धर्मरक्षिणी म्हटले गेलं काय म्हटलं धर्मरक्षिणी तुम्ही ज्यावेळेस धर्माचं रक्षण कराल त्यावेळेस धर्म तुमचं रक्षण करत असतो तुम्हाला आम्हाला जर वाटत असेल की धर्मानं आपलं रक्षण करावं त्या अगोदर तुम्हाला धर्माचं रक्षण करायचं शिकलं पाहिजे धर्माचं रक्षण तुम्ही केलं पाहिजे आणि तेच कार्य अहिल्यामातेनं केलं अगोदर धर्माचं रक्षण केलं धर्माचं रक्षण म्हणजे काय करावं लागतं धर्माचं रक्षण करायचं म्हणजे काय हातामध्ये तलवार घेऊनच फिरावं लागते का अशातला भाग नाही तुम्ही आम्ही आज जे ज्योतिर्लिंग म्हणून म्हटले जातात आज धर्मशाळा म्हणून तीर्थक्षेत्रावर ज्या ज्या तीर्थक्षेत्रावर धर्मशाळा आहेत ज्या ज्या तीर्थक्षेत्राचा जीर्णोद्धार आहे त्या त्या तीर्थक्षेत्राचा जीर्णोद्धार जर कोण केला असेल त्या काळामध्ये जे आपल्याकडं 12 ज्योतिर्लिंग म्हटलं जातं त्या 12 ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार जर कोणी केला असेल ते एकमेव नाव आहे अहिल्यादेवी होळकर त्या मातेनं प्रत्येक तीर्थक्षेत्रावर महाराज त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला धर्माचं रक्षण म्हणजे दुसरं काय असतं सर्वसामान्यासाठी ज्या वेळेस या राज्याची दारं खुली होतात सर्वसामान्यासाठी धर्माले ज्या वेळेस खुली होतात सर्वसामान्यासाठी महाराज न्यायाची जी सर्व व्यापकता असते ती खुली केल्या जाते आणि न्याय हा सर्वसामान्यापर्यंत पोहोचवला जातो याचंच नाव धर्म आहे दुसरा धर्म करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम जो न्याय माझ्या घरच्यांसाठी आहे तोच न्याय जगासाठी आहे आज मात्र याच्या उलट परिस्थिती आहे आजचे जे राज्यकर्ते आहेत या राज्यकर्त्याबद्दल बोलणं आपल्यासारख्यानं उचित नाही पण जे दृष्टीला दिसायला ते गपई बसवणं विठाला 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 जे धर्मकार्य जे न्यायाचं कार्य अहिल्यादेवींनी जगासाठी केलं तेच आपल्या लेकरासाठी केलं जे आपल्या लेकरासाठी केलं ते जगासाठी केलं प्रसिद्ध उदाहरण कथा सांगितली जाते कशाची न्यायाच्या बाबतीमध्ये एक चौक होता सौंडीमध्ये काय होता चौक होता आणि जर कोणाला न्याय मागायचा असेल
त्या काळात बरं का, जर कोणाला न्याय आता आपल्याला न्याय मागायचा असेल तर कुठं जावं लागतं? न्यायालयात जावं लागते. भेटतंय नाही भेटते हा भाग वेगळा, पण जावं लागतं. तसं त्या काळामध्ये न्याय जर कोणाला मागायचा असेल तर चौकामध्ये घंटा बांधलेला होता. म्हणून काय राज्यकारभार असेल, चौकामध्ये घंटा बांधलेला होता. आणि जर त्या व्यक्तीला न्याय भेटला नसेल, त्याला जर न्याय पाहिजे असेल, त्यानं जायचं चौकातला घंटा वाजवायचा. आणि घंटा वाजवला की स्वतः अहिल्यादेवी तिथपर्यंत यायच्या. त्या ज्याची काही शंका आहे, ज्याच्याबद्दल काही महाराज त्याच्याबद्दल मनात मध्ये शंका आहे, त्याला न्यायाची अपेक्षा आहे, त्याला विचारायचं काय तुझी अडचण आहे. ही प्रथा, ही रूढ परंपरा. तर एके दिवशी एक गोमाता काय झाली महाराज, चौकामध्ये आली आणि चौकामध्ये येऊन घंटा वाजू लागली. काय न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये घंटा वाजू लागली. आजूबाजूच्या लोकांनी बघितलं, अरे गाय आणि घंटा वाजवायला हिला कसली अडचण आहे. घंटेचा आवाज ज्यावेळेस अहिल्यादेवीच्या कानावर गेला की चौकातला घंटा वाजत आहे, न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. अहिल्यादेवी धावत धावत आले आणि बघितलं एक गोमाता घंटा वाजवायली. विचारलं, हे गोमाता तुझी काय अडचण आहे, हे गाय तुझी काय अडचण आहे. हे सांगितलं, माते काहीच नाही, माझी अडचण अशी आहे, माझं एक लहानसं बाळच, एक बालक रस्त्यामध्ये झोपलेला असताना एक भरघा वेगानं रथ आला आणि रथ माझ्या लेकराच्या अंगावरून पलीकडे निघून गेला. माझं लेकरू असणारं रक्ताच्या थारोळ्यात पडलं, माझं लेकरू गतप्राण झालं. एकुलता एक माझं लेकरू, मी न्याय कोणाकडे मागावा. मला असं कळालं की या स्वराज्याची असणारी धर्मरागिणी अहिल्यादेवी ही न्यायप्रिय आहे, म्हणून मी तुझ्याकडे न्याय मागायला आले. अहिल्यादेवीनं विचारलं, सगळं जाणून घेतलं आणि सांगितलं, ज्यानं कोणी हे कृत्य केलं असेल, जसं तुझ्या लेकराला अंगावरती रथ घालून चिरडून मारलंय ना, तसं काय होईल, त्यालाही याच प्रकाराने शिक्षा दिली जाईल. आता आदेश होता त्या काळातला, याच्यामुळे सुटली की टाइम झालाय. विठाला विठाला विठाला. बापू पहिले चोपदार सांगायचे, महाराज बस करा. पहिले चोपदार सांगायचे, महाराज बस करा. आता त्या चोपदाराच्या बिचारायचं कोणी ऐकलं नाही, त्यामुळे ती कंबर सांगायली, महाराज बस करा. विठाला विठाला विठाला. ज्यानं कोणी हे असणारं कृत्य केलं असेल, जसं तुझ्या लेकराला रथाखाली चिरडून मारले, तसं त्यालाही रथाखाली चिरडून मारले जाईल. आता ज्यांनी महाराज हे दृश्य बघितलं होतं, कोण गायीचं वासरू ज्याच्या रथाखाली चिरडून मेले, तो रथ दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नसून अहिल्यादेवीच्या मुलाचाच होता. आणि जर अहिल्यादेवीनं तर महाराज आदेश फरमानलाय, शिक्षा तर सुनावली, जर उद्या यदा कदाचित आपल्यावर जर रथ चालवायची वेळ आली तर हे पाप कोणी करावं. आपली राजमाता तर महाराज पुण्यश्लोक आहे, धर्मरागिणी आहे, न्यायप्रिय आहे, आणि तिच्या पोटी एकुलता एक मुलगा असणारा उद्या आपल्या राजाचा वारसदार आहे, त्याला कोण रथाखाली चिरडायचं. सजा द्यायची वेळ आली, अहिल्यादेवीनं रथ झोपला. आता अहिल्यादेवींना माहीत नव्हतं की हा गुन्हा कोण केलाय, माझ्या मुलानंच केलाय. प्रत्येक जण महाराज रथावर ज्यावेळेस आरूढ करायचे, आता रथ त्या माणसाच्या रथाच्या अंगावरून घालायचा आहे, पण ते रथ चालू आहे, बसायचं कोणीच बसाना, कारण सर्वांना माहीत होतं गुन्हा कोण केलाय, अहिल्यादेवीच्या मुलानं केलाय. कोणी सगळेजण खाली मान घालून उभे आहेत, कोणीच रथावर बसना. अहिल्यादेवीच्या मुलाला भर रस्त्यामध्ये असं महाराज झोपवलेला आहे, रथ सज्ज केलेला आहे, कोणीच बसायला तयार नाही. स्वतः अहिल्यादेवी गादीवरून उठल्या, गादीवरून उठून रथावर आरूढ झाल्या. रथाचा लगाम, घोड्याचा लगाम आपल्या हातामध्ये घेतला. हे जितकं ऐकायला सोपं आहे ना, ऐकायला काही वाटत नाही, पण ज्यावेळेस समोर एखादं महाराज दृश्य असतं ना, धरणी माय जागा देत नाही. सोप्या नाही त्या गोष्टी. आपल्यासारखा एखादा राजा असता, मरून मरून एका गायीचं वासरू मेले म्हणला असता, काय दुसरी गाय घेऊन देता येईल. एका मुक्या प्राण्यासाठी स्वतःच्या मुलाचं बलिदान द्यायचं ही सोपी गोष्ट नाही. उगाच माणसं कर्तृत्वानं मोठी होत नसतात, त्याला त्यागही त्याच परीचा असावा लागते. रथावर बसल्या आणि रथ ज्यावेळेस हाकायला सुरू केला, आता रथ एवढा जोरात निघाला, काही क्षणामध्ये महाराज अंगावरून जाणार मुलाच्या. ज्या गायीचं वासरू मेलं होतं
ती गाय स्वतः आडवी आली रथाला, कोणाच्या? अहिल्यादेवीच्या. रथ अंगावर जाणार त्या गायीनं अडवला. अहिल्यादेवीने विचारलं, काय अडचण आहे, का रथ अडवत आहेस? त्या गायीनं बोलायला सुरुवात केली की हे अहिल्यादेवी, हे माते, तुम्ही धर्मरक्षिणी आहात, तुम्ही न्यायप्रिय आहात. ही गोष्ट जरी खरी असेल पण तुम्हाला एका मातेचा भाव मात्र कळणार नाही. तिच्या अंतःकरणामध्ये जो भाव आहे, माझ्या अंतःकरणात जो भाव आहे, माझ्या मुलाच्या मृत्यूचं जे विरह माझ्या अंतःकरणात आहे, या विरहाचं दुःख तुम्हाला माहित नाही. जिचे पीडे बाळ प्राणतियेचा विकळ, प्राणतियेचा विकळ, प्राणतियेचा विकळ. जिचे पिढे बाळ आणि प्राणतियेचा व्याकुळ जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे, मी ज्या माझ्या मुलाच्या मृत्यूच्या विरहाचं दुःख आज भोगत आहे ना, हे दुःख तुमच्या वाट्याला येऊ नये. असाच महाभारतामध्ये एक प्रसंग आहे. ज्यावेळेस द्रौपदीच्या 5ही मुलाचा अश्वत्थाम्यानं काय केला? वध केला. आणि अश्वत्थाम्याला शोधत शोधत ज्यावेळेस अर्जुन गेले, अर्जुनानं अश्वत्थाम्याला धरलं आणि द्रौपदीच्या समोर आणून ज्यावेळेस उभं केलं आणि सांगितलं, विचारलं, द्रौपदी सांग, या अश्वत्थाम्याला काय शिक्षा द्यायची आता? अहो, जिचे 5 मारा सोन्यासारखे झोपीत लेकरं मारले, त्या माईचं दुःख केवढं मोठं असं. पण ते दुःख बाजूला सारलं आणि अर्जुनाला वेडवाकडं बोललेल्या कोण? माता द्रौपदी. अर्जुना, हे तुम्हाला नाही कळायचं, तुम्ही सोडून द्या. एका पुत्रविरहाचं दुःख काय असेल हे जर तुम्हाला कळून घ्यायचं असेल तर स्त्रीच्या जन्माला यावं लागल. तसं ती गाय बोलू लागली, मुलगा तर माझा मरण पावलाय, पण माझ्या मुलाच्या नसण्याचं जे दुःख आहे, हे दुःख अहिल्यादेवी तुम्हाला माहीत नाही. जे मी सहन करते ना, ते मला असं वाटायला हे तुमच्या नशिबाला येऊ नये. तुम्ही धर्मरक्षिणी आहात, तुम्ही न्याय असणारे प्रविष्ट आहात, आणि माझी अशी इच्छा आहे, तुमच्यासारखी कर्तृत्ववान राजा या राजाला लाभलाय, त्या राजाच्या अंतःकरणामध्ये दुःखाचा लवलेही नसावा. अनेक प्रकारचे दुःख माझी भोगण्याची तयारी आहे, पण मी जे दुःख भोगत आहे हे तुम्हाला भोगायला येऊ नये. गायीनं ज्यावेळेस महाराज वाक्य बोलले, अहिल्यादेवीने बघितलं तर आपलाच मुलगा आहे. कोणाचा मुलगा आहे? पण जग मला उद्या म्हणेल काय की स्वतःचं होतं म्हणून याला शिक्षा काय केलं नाही, अहिल्यादेवीने दिविली नाही. त्या गायीला सांगितलं, नाही नाही, जरी माझा मुलगा असला तर तो आज शिक्षेला पात्र आहे, त्याच्या अंगावरून रथ गेलाच पाहिजे. गायीला बाजूला सारलं, रथ पाठीमागं नेला आणि पुन्हा भरधाव वेगानं रथ आला आणि जसा त्या मुलाच्या अंगावरून जावा पुन्हा ती गाय आडवी पडली. अहिल्यादेवीला सांगितलं, नाही माते, हे काम तू करू नको, मी माझ्या डोळ्यात देखत तुझ्या मुलाच्या अंगावरून रथ जाऊ देणार नाही. शेवटी अहिल्यादेवी असणाऱ्या महाराज त्या गायीच्या समोर काय झाल्या? नतमस्तक झाले आणि सांगितलं, तुझं जे दुःख आहे हे दुःख मलाही आहे, माझ्याही अंतःकरणामध्ये तीच भावना आहे, पण मी ज्या राजगादीवर आज राज्य करत आहे ती राजाची गादी मात्र मला तसं वागू देत नाही. मी न्याय दिला पाहिजे. आणि ज्यावेळेस मोठी माणसं चुकतात, समोर असणाऱ्यानं जिम्मेदारीनं वागायचं असतं. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवेती, ये अनुष्ठिती सामान्य सकळ. मोठ्याकडे बघून बाकीचे माणसं तसा व्यवहार करत असतात. आणि हीच शिकवण आता राजमाता अहिल्यादेवींची होती. जर मी आज न्याय देण्यात चुकले, हा जग संपूर्ण माझ्याकडे वेगळ्या दृष्टीनं बघल. आतापर्यंत मी जे केले ते माझं मातीमोल होईल. सर्व राजसभा ज्यावेळेस भरली आणि सगळ्या राजसभेला विचारलं, काय ही जी गाय असणारी सांगत आहे ही गोष्ट सत्य आहे का? मी काय केलं पाहिजे तुम्ही सांगा. एवढा कर्तृत्ववान राजा, कुणालाही त्या राजाच्या नसण्याबद्दल महाराज प्रत्येकाच्या मनामध्ये काय होती? आमचा राजा धर्मपरायण आहे, आमचा राजा न्यायपरायण आहे, आमचा राजा कर्तृत्ववान आहे. आणि असा कर्तृत्ववान राजा ज्यावेळेस आमच्या राजाला लाभलाय
तर त्याचं आयुष्य कसं असावं, वाढतं असावं, त्याच्या जीवनामध्ये कधी दुःखाचा लेश नसावा, त्याच्या अंतःकरणामध्ये कधी प्राणीमात्राविषयी महाराज दुजा भाव नाही. एवढा कर्तृत्ववान राजा आम्हाला लाभलाय. आणि तो जर हा राज्यकारभार सोडल तर ही प्रजा महाराज काय होईल, वाम मार्गाला लागल. एवढी न्यायप्रविष्ट असणारी आमची अहिल्यामाता, आणि न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये जिच्या अंतःकरणामध्ये दया आहे ती या संसारामध्ये धन्य आहे. विठाला 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 मग त्या इथं आल्याच कशासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. 12 वाजले 12 वाजले. पुढील कार्यक्रमाचं त्यांचं वेळ नियोजित आहे 1 ते 3 त्यांचा कार्यक्रम आहे. नकोच म्हणलं यायला कार्यक्रमाला बरंच आग्रहानं आणलं. आमचं 12 वाजतो आटपत आहे म्हणलं, काय अडचण नाही. मग आपणच शब्द दिला ना आपणच पुढं जावं, योग्य नाही. 12 वाजलेत. आता कीर्तनाची वेळ महाराज बरोबर सुरू झाले ना 10 वाजता, काय अडचण आहे का 12 वाजता सोडा. फक्त स्वयंपाकाचं झालं असेल तर जरासं बघून या एकदा, म्हणजे सोडता येते लगेच 10 मिनिटामध्ये. विठ्ठल जे विठ्ठलच. येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. आता चरित्र खूप मोठं आहे. चरित्र कसं आहे, असे घंट्या 2 घंट्यामध्ये सांगायचा विषय नाही. पण जे काही त्यांचं कर्तृत्व आहे ते स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या कर्तृत्वावर, स्वतःच्या जिद्दीवर निर्माण केलेलं आहे. संत ज्यावेळेस येतात, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवडण्याचं कामच अहिल्यादेवींनी केले. खरा खोटा निवाडा म्हणजे काय केलं, जी न्यायाची भूमिका आहे, जी धर्माची भूमिका आहे, जी वाम मार्गाला चाललेलं हे जगत आहे, या जगताला खरं खोटं सांगण्याचं काम, धर्माचं काम कोण करत असतात, संत महात्मे करत असतात. मग जे जे कोणी असणार हे कार्य करतात ते संत पदालाच प्राप्त झालेले असतात. मग या संत पदाला प्राप्त झालेले असणाऱ्या आमच्या अहिल्यादेवी इथं आल्या कशासाठी, मग तर येथे उपकारासाठी. कुठून आल्या, तर आम्ही वैकुंठवासे आलो याची कारणासे, बोलिले जे ऋषीनं साच भावे वर्ताया. आता ऋषी काय काय बोलले, आता ऋषी बकळ काय बोलले सांगायचं काम नाही. काय काय बोलले तर बरंच काही बोलले, असं गृहीत धरून बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. ते वर्तन करण्याकरता तुम्हाला आम्हाला महाराज त्या मार्गाला लावण्याकरता संतांच्या विभूती धर्मा लागी अवतरती,
धर्माच्या कार्य करण्याकरताच ते या ठिकाणी आले. धर्माचं कार्य म्हणजे काय, तर येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. मग ते बोलायला कसे बोलतात, देहावर कसे असतात, तर देहावर उदास असतात. कसे असतात, लटिके वचना लटिके वचना लटिके वचना लटिके वचना लटिके वचन लटिके वचन लटिके वचन लटिके वचन नाही देही उदासीन, असं नाही, विरुद्धार्थ होते याचा. लटिके वचन नाही म्हणजे खोटं कधी बोलत नाहीत, आणि देही उदासीन, देहावर मात्र कसे असतात, उदास असतात. असं एकंदरीत हे संतांचं कर्तृत्व, संतांचा महिमा सांगणारा हा अभंग आहे. मग शेवटी ते तुम्हा आम्हाला सांगण्याकरता कशा प्रकारची भाषा वापरतात, मधुरावाणी ओटी मधुरावाणी ओटी मधु मधुरावाणी तुका मने वाव पोटी तुका मने वाव पोटी तुका मने वाव पोटी येते उपकारासाठी येते उपकारासाठी आले घरी जावई कुंठी आले आले गरज वैकुंठी आले गरज आले गरज आले वैकुंठी वैकुंठ
मोठा पाया पैकी करा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही आरती घ्यायची का? देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम